आखाडा बाळापूर येथे जिल्हा परिषद शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावरच पाणी साचले. विद्यार्थी आणि पादचाऱ्यांचे हाल. आखाडा बाळापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने रस्त्याला अक्षरशः तलावाचे स्वरूप आले आहे. त्यामुळे शाळेत जाणारे विद्यार्थी, शिक्षक तसेच स्थानिक पादचाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याच प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचले असून रस्त्यावरील खड्डे पाण्याखाली गेल्याने त्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे पादचारी आणि शाळकरी मुलांना ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य गटार व्यवस्था नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरच साचून राहत आहे. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरही दुर्गंधीयुक्त पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना त्यातूनच वाट काढत शाळेत जावे लागत आहे. साचलेल्या पाण्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत पालकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी शाळा प्रशासनाने या समस्येकडे प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधूनही अद्याप ठोस उपाययोजना झालेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दरवर्षी पावसाळ्यात अशीच परिस्थिती निर्माण होत असल्याने रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून पाण्याचा कायमस्वरूपी निचरा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आता तरी संबंधित प्रशासन या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन जिल्हा परिषद शाळेकडे जाणारा रस्ता दुरुस्त करणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.